जय भीम, नमो बुद्धाय. सर्वांना वर्षावास प्रारंभाच्या व आषाढ पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. यामध्ये आजपर्यंत आपण 52 भाग पाहिले. मागच्या काही भागांमध्ये आपण धम्म म्हणजे काय हे पाहत आहोत. तथागत बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे जीवन शुचिता राखणे म्हणजे धम्म होय. जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म होय. निब्बाण प्राप्त करणे हा धम्म होय. तृष्णेचा त्याग म्हणजे धम्म होय. आणि सर्व संस्कार शाश्वत अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म होय. हे आपण धम्माच्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. आणि आज धम्म म्हणजे काय यातील शेवटचा भाग आपण पाहतोय. कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे असे म्हणणे म्हणजे धम्म होय. ह्या पार्थिव जगात एक प्रकारची सुव्यवस्था आहे, नियम आहे. खालील घटनांनी तो सिद्ध होतो. आकाशातील ग्रहगोलांच्या व नक्षत्रांच्या चलनवलनात एक प्रकारची सुव्यवस्था, नियम आहे. ऋतुचक्रामध्येही सुव्यवस्था व नियम आहे. वृक्षांपासून फळे उत्पन्न होतात आणि फळापासून परत बीज निर्माण होते, यातही एक प्रकारचा नियम आहे. बौद्ध परिभाषेत या व्यवस्थेला बीज नियम आणि ऋतुनियम इत्यादी म्हणतात. समाजामध्येही याच प्रकारचा नैतिक क्रम आहे काय? जर तो असेल तर तो कसा उत्पन्न झाला? तो नियम कसा राखला जातो? जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. त्याचे उत्तर सरळ आहे. ते म्हणतात, संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम होय. ईश्वराने संसार निर्माण केलेला आहे आणि ईश्वर हाच या संसाराचा कर्ता धर्ता आहे. तोच भौतिक आणि नैतिक नियमांचा कर्ता देखील आहे. त्यांच्या मते नैतिक नियम माणसाच्या भल्यासाठी असतात, कारण ते ईश्वरी आज्ञास्वरूप आहेत. माणसाला आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे क्रमप्राप्तच आहे आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने जगाचा हा नैतिक क्रम चालू राहतो. जी नैतिक व्यवस्था आहे ती ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे जे मानतात त्यांचे विचार वरीलप्रमाणे असतात. परंतु ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही. कारण ईश्वर हा नैतिक नियमांचा जनक असेल, ह्या नैतिक नियमांचा आरंभ आणि अंत देखील तोच असेल आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल तर ह्या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था आणि अराजकता का आढळते? ह्या ईश्वरी नियमाच्या मागे अशी कोणती शक्ती आहे? या ईश्वरी नियमांचा शक्तीवर कोणता अधिकार आहे? हे संयुक्तिक आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत. परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्यांच्याजवळ या प्रश्नाचे उत्तर नाही. ह्या अडचणी दूर करण्यासाठी हा सिद्धांत थोडा बदलला गेला आहे. आता असे म्हटले जाते की निस्संदेह परमेश्वराच्या आज्ञेनेच सृष्टी निर्माण झाली. हेही सत्य आहे की ह्या सर्व सृष्टीने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या कार्यास आरंभ केला. हेही खरे आहे की परमेश्वराने त्या सर्व सृष्टीला एकदाच कायमची गती, शक्ती दिली आणि तीच त्या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे. परंतु त्यानंतर ईश्वराने सृष्टीला प्रारंभी जे नियम घालून दिले आहेत त्या नियमानुसार काम करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. म्हणूनच नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत नसेल तर तो सर्व दोष सृष्टीचा म्हणजेच प्रकृतीचा आहे, ईश्वराचा नाही. सिद्धांतात असा बदल करूनही वरील अडचण सोडवली जात नाही. या सिद्धांतातील बदलामुळे ईश्वरावर नैतिक व्यवस्थेची जबाबदारी पडत नाही एवढेच,
परंतु प्रश्न उरतोच की ईश्वराने आपल्या नियमांचे परिपालन करण्याचे सृष्टीवर का सोपवावे? असल्या गैरहजर ईश्वराचा उपयोग काय? सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो या प्रश्नाला भगवान बुद्धांनी दिलेले उत्तर अतिशय भिन्न आहे. तथागतांचे उत्तर सोपे आहे. ते असे: सृष्टीची नैतिक व्यवस्था सांभाळणारा हा ईश्वर नाही, तो कम्म नियम आहे, म्हणजेच कर्म नियम आहे, ज्यानुसार सृष्टीची नैतिक व्यवस्था सांभाळली जाते. सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असो अथवा वाईट असो, परंतु भगवान बुद्धांच्या मते ती माणसावर अवलंबून आहे, इतर कोणावरही नाही. कम्म म्हणजे कर्म मनुष्याकडून केले जाते ते कार्य, आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम. जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य अकुशल कर्म करतो हे आहे. नैतिक व्यवस्था चांगली असेल तर त्याचा अर्थ इतकाच की मनुष्य कुशल म्हणजे चांगले कर्म करीत आहे. भगवान बुद्ध केवळ कर्मासंबंधीच बोलत नाहीत, त्यांनी कम्म नियमांची म्हणजे कर्म नियमांची अर्थात कर्माच्या कायद्याची देखील व्याख्या केलेली आहे. कम्म नियमाच्या बुद्धप्रणीत अभिप्राय असा आहे की ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याप्रमाणेच कर्मामागून त्याचा परिणाम येतो. हा एक नियम आहे, म्हणजेच कायदा आहे. कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करणाऱ्याला मिळतो आणि अकुशल कर्माचा दुष्परिणाम कुणालाही टाळता येत नाही. म्हणूनच भगवान बुद्धांचा उपदेश कुशल कर्म करा म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. कारण कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कर्म करू नका, कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवजात दुःखी होते. हे शक्य आहे की कर्म आणि कर्माचा होणारा परिणाम म्हणजेच विपाक या दोहोंमध्ये थोडे किंवा फार कालांतर असेल असे बहुधा घडते. या दृष्टीने कर्माचे अनेक विभाग करता येतात. दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म म्हणजे तात्काळ फल देणारे कर्म. उपपज्यवेदनीय कर्म ज्याचा परिणाम फार कालांतराने होतो ते कर्म. अपरापरिवेदनीय कर्म अनिश्चित काळानंतर फळ देणारे कर्म. कर्म हे कधीकधी अहोसी कर्म होऊ शकते, म्हणजे त्याचा काहीच परिणाम होत नाही. अहोसी कर्मामध्ये ज्या कर्मांचा त्यांच्या अंगच्या दुर्बलतेमुळे विपाक अथवा परिणाम होत नाही किंवा जीवनातील अन्य सबळ कर्मांमुळे ती खारिज होतात, अशा कर्मांचा समावेश होतो. या सर्व गोष्टी विचारात घेऊनही भगवान बुद्धांचा हा उपदेश आपल्या मूळ स्थानी योग्य ठरतो की कर्माचा नियम अनिवार्य आहे या सिद्धांताला बाधा येत नाही. कर्माचा विपाक फक्त कर्त्यालाच भोगावा लागतो आणि याशिवाय दुसरा त्यात काहीच आशय नाही एवढेच कर्मसिद्धांतात अभिप्रेत नाही व तसे मांडणे चूक होईल. कधीकधी एकाच्या कर्माचा त्याच्याऐवजी दुसऱ्यालाही परिणाम भोगावा लागतो. तथापि हे सर्व कर्मनियमाचेच परिणाम असतात, कारण तोच कर्मनियम नैतिक व्यवस्था सांभाळतो किंवा बिघडवतो. व्यक्ती येतात आणि जातात, पण विश्वाची नैतिक व्यवस्था कायम राहते आणि त्याप्रमाणेच ही व्यवस्था बनविणारा कर्मनियमही कायम राहतो. याच कारणास्तव भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये अन्य धर्मात ईश्वराला जे स्थान दिले आहे ते नीतीला प्राप्त झाले आहे. यास्तव विश्वातील नैतिक व्यवस्था कशी राखली जाते याला भगवान बुद्धांनी दिलेले उत्तर इतके सरळ आणि निर्विवाद आहे. असे असूनही या उत्तराचा खरा अर्थ बहुधा स्पष्ट होत नाही.
जवळजवळ नेहमीच त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो. एकतर त्याला चांगल्या प्रकारे समजले जात नाही, चुकीचा सांगितला जातो, अथवा त्याची चुकीची व्याख्या केली जाते. पुष्कळसे लोक या गोष्टीस समजताना दिसत नाहीत की नैतिक व्यवस्था कशी राखली जाते. या प्रश्नाला उत्तर म्हणूनच भगवान बुद्धांनी कर्मसिद्धांत मांडला की विश्वाचा नैतिक क्रम कशा प्रकारे चालतो या सत्याची फारच थोड्यांना जाणीव असते. तथापि कर्मसिद्धांत मांडण्यात भगवान बुद्धांचा हाच हेतू होता. कर्मनियमांचा संबंध केवळ सृष्टीच्या सर्वसाधारण नैतिक व्यवस्थेशी आहे. याचा कोण्या एका धनी निर्धन व्यक्तीच्या होण्याशी किंवा त्याच्या सद्भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी त्याचा संबंध नाही. त्याचे प्रयोजन केवळ विश्वातील नैतिक व्यवस्था राखणे याच्याशी आहे. या कारणास्तव कर्मनियम हा धम्माचे एक प्रमुख अंग आहे. आपण भगवान बुद्धांनी धम्म म्हणजे काय हे सांगितलं, हे आज आपण इथं पूर्ण केलेलं आहे. आपल्याला आमचं अभिवाचन कसं वाटलं हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. जय भीम, नमो बुद्धाय.